श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्र मैत्रिणींनो, 12 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या, आषाढ अमावस्या. या अमावस्येला आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथी जी आहे तर ती दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जात असते. यासोबतच आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी येणारी अमावस्या बहुमती अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. हा अतिशय अत्यंत दुर्मिळ योग यंदा आपल्याला दीप अमावस्येला जुळून आलेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तसं बघायला गेलं तर अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि ही जी आषाढी अमावस्या आहे तर ती दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे समई ज्या आहेत तर त्या स्वच्छ करून संध्याकाळी या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालून हे दिवे जे आहेत तर ते घरामध्ये प्रज्वलित केले जातात. अर्थातच म्हणजेच दिव्याचं पूजन केलं जातं आणि कणकेचे दिवे बनवून आपल्या मुलांचं औक्षण केलं जातं. त्यांना सर्व नकारात्मकता किंवा इतर दोष असतील त्यापासून दूर राहावं, आपल्या मुलांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, मुलांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना केली जात असते. इतकं महत्व या आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या ह्या दीप अमावस्येला आहे आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी, त्याचबरोबर त्यांचं ध्यान करावं, तर्पण करावं असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. परंतु आपल्याला प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नसेल तर मग किमान आषाढ अमावस्येला म्हणजेच या दीप अमावस्येला आवर्जून आपल्या पितरांची पूजा करावी. कारण या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ना तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात. त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो. आणि जर आपल्यावरती बघा आपले पूर्वज पितर प्रसन्न असतील तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल. देवी देवता या सुद्धा आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असतात. परंतु जर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर आपल्यावरती खुश नसतील तर आपण कितीही पूजा पाठ उपवास व्रत वैकल्य केली तरी आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत नाही किंवा आपल्यावरती प्रसन्न होत नाही. आणि या आषाढी अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो 11 ऑगस्ट वार मंगळवार रात्री 1:53 ते 12 ऑगस्ट वार बुधवार रात्री 11:06 पर्यंत ही अमावस्या तिथी आहे. तर उदय तिथीनुसार ही धार्मिक तिथी खूप महत्वाची मानली जाणार आहे. धार्मिक दृष्टीने त्यामुळे ही दीप अमावस्या जी आहे ना तर ती 12 ऑगस्ट वार बुधवारी साजरी केली जाणार आहे. ही अमावस्या तिथी मंगळवारी चालू झाली असली तरी ती बुधवारी 12 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर आहे. यामुळे या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय करू तर ते आपण या दिवशी करू शकता. तर बघा, ज्या घरातील स्त्री या दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करते त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो. आषाढी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती फक्त एक वस्तू जी आहे ना तर ती आवर्जून ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, गरिबी, दारिद्र्य हे कायमचं संपून जाईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होईल. तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला उंबरठ्यावरती वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू कोणती असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप देखील देत जावा. तर बघा मित्र मैत्रिणींनो, ज्या घरातील महिला स्त्री दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करते त्या घरामध्ये साक्षात
माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते। कारण की बघा, आपल्या सर्वांनाच माहित आहे की दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी पूजन जे आहे तर ते करत असतो, अमावस्या तिथीलाच केलं जातं। त्यामुळे अमावस्या तिथी ही लक्ष्मी प्राप्ती, धन प्राप्तीसाठी, आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा अमावस्येचा दिवस अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो। आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात सतत पैशाच्या अडचणी येत असतील, सतत आर्थिक आपल्याला चणचण जी आहे तर ती भोगावी लागत असेल, आपल्या घरामध्ये भासत असेल, तुमच्या घराची भरभरून प्रगती होत नसेल, भरभराट होत नसेल, मुलांची पतीची प्रगती होत नसेल, त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा येतोय परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालत नसेल, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी अडचणी येत असतील, घरामध्ये भरपूर पैसा येतोय परंतु तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतोय, म्हणजेच काय तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु ती तुमच्या घरामध्ये स्थिर नाहीये। म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। यामुळे सर्व कामामध्ये येणारे अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात। बघा, घरामध्ये पैसा येणं म्हणजे फक्त लक्ष्मी नांदणं असं होत नाही, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, एकोपा, शांतता हे असणं देखील तितकंच महत्वाचं आहे ना। आपल्या घरामध्ये पैशासोबतच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील असायला हवे। आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे वातावरण जर अनुकूल असेल तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करेल। कारण काही दिवसाचं महत्व हे वेगवेगळं असतं आणि तसंही माता लक्ष्मीला शांतता, स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे। आपल्या घराच्या प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेली कोणतीही छोटी का होईना, मोठी का होईना सेवा, उपाय जे आहे तर ते कधीही वाया जात नाही। शास्त्रानुसार या दिवशी आपण घरात काही खास उपाय जर केले तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं। आयुष्यात एक सकारात्मक बदल आपल्याला होताना दिसायला सुरुवात होते। आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, यासारख्या सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी दीप अमावस्येला फक्त हा एक उपाय आपण करायचा आहे। दीप अमावस्येच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग तयार झालेला आहे, बहुमती अमावस्या म्हणून ही ओळखली जाणार आहे। या अमावस्येचा प्रारंभ हा मंगळवारी होत असल्यामुळे ती ही बहुमती अमावस्या आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्री देखील आली आहे। म्हणूनच आपण या दिवशी जी काही सेवा, उपाय करू तर ते 100% आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, 12 ऑगस्टच्या दिवशी बुधवारी दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। यामुळे एका रात्रीत सोन्यासारखे दिवस आपल्या जीवनामध्ये येतील, आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल। तर तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे। या अमावस्येच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडासा तुरटीचा खडा, चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे। या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे, आपलं घर, अंगण स्वच्छ करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचा लेपन आवर्जून करायचं आहे। कारण की बघा, आषाढ महिना संपूर्ण पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे। श्रावण हा महिना अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र मानला जातो आणि हाच श्रावण महिना भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित मानला जातो। यामुळे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये जी पण काही जाळजळमट झाली असेल तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे, आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। यानंतर घरातील फरशी पुसून काढायची आहे। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं खडं मीठ,
चिमूटभर हळद आणि थोडंसं लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे, गोमित्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची आहे। यामुळे आपल्या घरातील जी काय वाईट ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते। आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे, सर्व देवांना तुम्हाला घासून स्वच्छ करायचं आहे, देवघराची स्वच्छता करायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे। दिवा धूप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण आपल्याला मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे। ज्या घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं त्या घरामध्ये साक्षात देवी देवता हे नक्कीच प्रसन्न होतात। आणि हे सर्व करून झाल्यावरती तुम्हाला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा लोटा पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद, थोडंसं गोमित्र, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि नंतर हे पाणी आपल्या मुख्य मेन दरवाजावरती उंबरठ्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे। उजव्या हाताने आपले हे जे काही पाणी आहे तर ते टाकायचं आणि नंतर हे स्वच्छ पुसून काढायचं आहे। यानंतर आपल्याला काय करायचं, एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा। बघा, तूप हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय फलदायी मानलं जातं आणि तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत असते। यामुळे धनप्राप्तीसाठी हा उपाय धनप्राप्तीसाठी आपण करत आहोत। त्यामुळे आपल्याला एक मातीची स्वच्छ पंती घ्यायची आहे, त्या पंतीमध्ये गाईचं तूप घालायचं, यामध्ये आपल्याला लांब वात जी आहे तर ती घालायची। नंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। मुख्य मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला यायचं आहे। उंबरठ्याला सर्वप्रथम तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। दरवाजाला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। दरवाजावरती एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना आपल्याला मात्र स्वस्तिक मध्ये 4 डॉट, साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे। नंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे। जेव्हा आपण बाहेरून घरात प्रवेश करतो त्यावेळी आपली जी उजवी बाजू असते त्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे। दिव्याखाली तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। नंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। एक स्वच्छ वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू, हळद, पाणी मिक्स करून घ्यायचं। याचा आपल्याला गंध तयार करायचा आणि या गंधाच्या सहाय्याने उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचं। जेव्हा आपण या दिवशी उंबरठ्यावरती असं स्वस्तिक काढतो त्यावेळी आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव नक्कीच येत असतं। कारण स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचं देखील प्रतीक आहे। त्यामुळे घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि घरात असणाऱ्या अडचणी देखील नष्ट होतात। डाव्या किंवा उजव्या बाजूला स्वस्तिक काढल्यानंतर त्याच गंधाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे। कुंकवाची 8 बोटं जी आहेत तर ती तुम्हाला उठवायची आहेत। ज्याप्रमाणे आपण कलशाची स्थापना करतो त्यावेळी कलशावरती आपण बोटं जी आहे ओढत असतो, रेषा ओढत असतो, तशी तुम्हाला 8 बोटं ओढवून घ्यायची आहे। अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे। प्रत्येक बोट ओढताना तुम्हाला माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कुठला सोपा मंत्र येत असेल तर तो मनामध्ये स्मरण करायचं आहे। अष्टलक्ष्मी ही समृद्धीची, धनाची देवी मानली जाते। लक्ष्मीच्या 8 स्वरूपांचा एक समूह आहे। ही संपत्तीच्या 8 सूत्रांचं अध्यक्ष स्थान करत असते। यामुळे भौतिक संपत्ती, शेती, राजशाही, त्याचप्रमाणे ज्ञान, धैर्य, संतती, विजय हे आपल्याला प्राप्त करून देत असते। पहिलं बोट ओढत असताना अधिलक्ष्मी, दुसरं बोट ओढत असताना धनलक्ष्मी, त्यानंतर वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतान लक्ष्मी असं म्हणत तुम्हाला 8 बोट आपल्याला ओढायची आहे। यानंतर स्वस्तिक वरती आपल्याला हलकसं हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं। आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून काढलंय ना त्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची। मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते सांगितल्याप्रमाणे काढायचं। दिवा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची। आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बघा माता लक्ष्मीच्या पावलांची छोटी का होईना किंवा शुभ चिन्ह जे आहे तर ते आपल्याला काढायचं। यानंतर एक स्वच्छ वाटी घ्यायची, त्यामध्ये वाटीभर चणा डाळ घ्यायची आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही जी वाटी आहे जिथे आपण दिवा ठेवलेला आहे प्रज्वलित केलेला तर त्याच्या बाजूला ही वाटी ठेवायची आहे। तर का ठेवायची बघा,
या दिवशी अमावस्येच्या सोबतच जो दुर्मिळ योग आहे, ही अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. चना डाळ ही ठेवल्यानंतर आपल्याला परत उचलून गाईला खाऊ घालायची आहे त्याच दिवशी, कारण की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करत असतात आणि धार्मिक दृष्टीने गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं. त्यामुळे आपण ही चना डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालायचं आहे. असं दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. ही सर्व सेवा करायची किंवा पूजा करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं, एक लिंबू घ्यायचा आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरून घ्यायचं आहे, मधोमध कापून 2 भाग तयार करायचे आणि हे भाग उलटे करून 2 दिवे आपल्याला बनवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये बघा कापसाची फुलवात असते तर ती लावायची, शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि हे दिवे संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला म्हणजे दोन्हीकडनं लावायचे आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने 2 दिवे आपल्याला मुख्य उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचे आहे. दोन्ही दिव्यामध्ये आपल्याला एक एक फुलासहित अखंड लवंग जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन दिव्यासारखा प्रकाश जो आहे तर तो आपल्या जीवनामध्ये येत असतो. आयुष्यातील जो काही अंधार आहे तर तो दूर होत असतो. म्हणूनच आपण म्हणतो ना, अंधारातून तिमिरातून तेजाकडे जाणे, तर त्यालाच आपण म्हणूनच आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे छोटे मोठे दिवे असेल तर ते सर्व स्वच्छ करून घासून पुसून घ्यायचे आहे. एका पाटावरती चौरंगावरती आपल्याला ते प्रज्वलित करायचे आहे. मनोभावे दिव्यांचं पूजन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. या दिव्याप्रमाणेच माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये असाच लख उजेड पडू दे, प्रकाश पडू दे, अशी तुम्हाला दिव्याला प्रार्थना करायची आहे. शुभम करोति कल्याणम हा मंत्र देखील तुम्हाला पठन करायचा आहे. त्या दिवशी हे दोन्ही दिवे निर्मल्यामध्ये टाकायचे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये देखील एक स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होत असतो. ही आषाढी दीप अमावस्या जी आहे तर ती फक्त वर्षातून आपल्याला एकदाच सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी मिळत असते आणि ही अतिशय अत्यंत महत्वाची तितकीच प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी न चुकता आपल्याला ही सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे आणि उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी असेल तर ती नक्कीच दूर होईल आणि साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच निवास करेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वस्तू ठेवायच्या आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.